इट इज आर एक्सपान्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. यापूर्वी आपण 1 ते 5 एक्सपान्शन्स पाहिलेले आहेत. ओके, स्टार्टिंग विथ a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर पासून सुरू केलं. आज आपण 6 to 9 असे जे एक्सपान्शन्स आहेत ते बघणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहेत. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, expansion of this a plus b bracket cube. So how will you write that? 3 times a plus b into bracket a plus b into bracket a plus b. बरोबर आहे ना, क्यूब आहे म्हणून 3 टाइम्स लिहिलं. नाउ फर्स्ट ब्रॅकेट तसाच ठेवा, a plus b into a plus b bracket square. a plus b bracket square साठी you have the formula a square plus 2ab plus b square. So expand this like that. Now this a will go to the multiplication of this a square plus 2ab plus b square. सगळ्या टर्म्स ना मल्टिप्लाय करा. सो आय एम रायटिंग a फर्स्ट टर्म into the second bracket again plus b and into the second bracket. मला काय सांगायचं आहे, या a ने ह्या सगळ्या टर्म्स ना मल्टिप्लाय करा, b ने ह्या सगळ्या टर्म्स ना मल्टिप्लाय करा. a into a square a cube, a into 2ab is 2a square b, a into b square is ab square, b into a square is a square b, and now b into 2ab is a b square and b into b square is b cube. हे सगळं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणार. नाउ जे आयडेंटिकल टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन करा. हे बघा, a cube as it is 2a square b आणि हा a square b means 3a square b झाला, प्लस 2ab square आणि हा ab square 3ab square and b cube as it is. So what is the formula? Now आता एक्सपान्शन चा फॉर्म्युला कोणता लर्न करायचा हे सगळं नाही, हे लर्न करायला लागणार आहे तुम्हाला. हे कसं आलं ते फक्त सांगितलं. a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Now use this formula or implement this formula to solve this problem. हा हे जे गणित दिलंय p plus 3 bracket cube, इथे तुम्हाला तो फॉर्म्युला वापरायचा आहे. काय करणार बघा, फर्स्ट टर्मचा क्यूब सो p cube plus 3 into फर्स्ट टर्मचा स्क्वेअर p square into the second term. बरोबर आहे, प्लस 3 into a आहे म्हणजे a चा ऐवजी आता इथे p into 3 चा स्क्वेअर. ओके, प्लस 3 स्क्वेअर b क्यूब मीन्स सेकंड टर्म स्क्वेअर, सो 3 क्यूब, सॉरी स्क्वेअर नाही क्यूब. ओके, नाउ p क्यूब as it is 3 into 3 9 and it is p square plus 3 into नाही इथे अजून स्क्वेअर करायचं आहे, 3p into 3 चा स्क्वेअर होईल 9 आणि 3 क्यूब येईल 27. आता यांचं मल्टिप्लिकेशन फक्त राहिलंय, बाकी सगळ्या स्टेप्स कंप्लीट केल्यात. ओके, p क्यूब ॲज इट इज 9p स्क्वेअर प्लस 9 3 जा 27p प्लस 27. सो दिस इज द आन्सर. समजतंय? आता नेक्स्ट जे आहे आपल्या समोर that is expansion of a minus b bracket cube. आता इथे होतं a plus b bracket cube, बघणार आहोत आपण a minus b bracket cube. ओके, चला बघूया. यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला हा फॉर्म्युला कसा येतो, डिराइव्ह कसा झालाय ते मी समजावून सांगणार आहे. बघा फर्स्ट स्टेप, बघा इथे लक्ष द्या, a minus b into a minus b into a minus b. बरोबर आहे ना, 3 टाइम्स. नाउ a minus b मी तसंच ठेवतो हा, आणि a minus b into हे जे दोन ब्रॅकेट आहेत त्याच्यासाठी लिहितो a minus b ब्रॅकेट स्क्वेअर. सो नाव a minus b into स्क्वेअर ब्रॅकेट लिहू शकता किंवा नुसतं ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस 2ab, याचा फॉर्म्युला वापरला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, सिंपल ब्रॅकेट पण चालेल. नाव मल्टिप्लाय बाय दिस a टू all these terms and minus b ने सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करूया. a into हे पूर्ण ब्रॅकेट लिहायचं आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, आणि मायनस b ने या सगळ्याला मल्टिप्लाय करूया a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, मल्टिप्लिकेशन करताना काय करणार, a into a क्यूब होईल, a into मायनस 2ab मीन्स 2a स्क्वेअर b, a into हा b स्क्वेअर आहे सो a b स्क्वेअर, मायनस b ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस a स्क्वेअर b होईल, मायनस b ने या मायनस 2ab ला मल्टिप्लाय केलं देन यू विल गेट प्लस 2ab स्क्वेअर and minus b into
बी स्क्वेअर इट विल बी मायनस बी क्यूब, बिकॉज मायनस साईन आहे ना इथे, म्हणून ह्या बी स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यावर मायनस बी क्यूब मिळेल. नाव ज्यांचं लाईक टर्म्स आहेत त्यांची ॲडिशन करूया किंवा सबस्ट्रॅक्शन करूया. हा ए क्यूब तर ॲज इट इज जसा आहे तसाच राहील. ए क्यूब हा मायनस 2a स्क्वेअर बी आणि हा मायनस ए स्क्वेअर बी, दोघांची ॲडिशन करायला पाहिजे मुलांना, मायनस आणि मायनस, सो सेम साईन, सो इट इज 3a स्क्वेअर बी. हा ए बी स्क्वेअर आणि हा 2ab स्क्वेअर, इथे किती होईल 3ab स्क्वेअर. ओके, अँड दिस इज मायनस बी क्यूब. अशा प्रकारे आम्हाला मिळतं a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. समजतंय? सो इट इज a क्यूब मायनस 3a क्यूब बी, सॉरी इथे स्क्वेअर पाहिजे, आय एम सॉरी, 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. समजते ना? सो हा फॉर्म्युला वापरून हे गणित सोडवायचं. आता विल यूज दिस फॉर्म्युला, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. म्हणजे इथे फर्स्ट टर्म कोण आहे p, त्याचा काय करणार क्यूब मायनस 3 इंटू फर्स्टचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट तसाच ठेवा इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर. ओके, प्लस सॉरी मायनस बी चा क्यूब, म्हणजे हा सेकंड टर्म, ही सेकंड टर्म आहे तिचा क्यूब करा. सॉरी इथे किती आहे 2 आहे, सो इट इज 2 क्यूब. समजते ना? या स्टेप मध्ये जे जे काही आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे ते मल्टिप्लाय करूया. चला बघा काय आहे तिथे दिलेलं. सो पी चा क्यूब पी क्यूब मायनस 3 इंटू दिस 2 इज मायनस 6 अँड पी स्क्वेअर, आणि हा होईल 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 12p. समजते ना? अँड मायनस 2 क्यूब इज 8. So in this way you can implement this formula, a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. अशा प्रकारे आपण वापरू शकतो. देन त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जे एक्सपान्शन बघायचं आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. या एक्सपान्शनला पण मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. a क्यूब प्लस b क्यूब, सी a cube plus b cube expansion of this. So we know one formula. आपल्याला पहिल्यांदा या अगोदर शिकलेला फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. we know what a plus b ब्रॅकेट क्यूब, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यावरून आपल्याला हा फॉर्म्युला शोधायचा. बघा सांगतो मी. सी व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर a plus b ब्रॅकेट क्यूब. आता शिकलात तुम्ही. बघा a क्यूब प्लस b क्यूब, फक्त हे आता आपण टर्मची जागा बदलली. 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. ओके, असंच आहे ना. a क्यूब हा b क्यूब इथे होता, 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर, आणि प्लस हा b क्यूब, जागा बदलली. आता नाव वी कॅन राईट दिस 3a स्क्वेअर बी आणि 3ab स्क्वेअर याच्यातून कॉमन काढूया. सो हे a क्यूब प्लस b क्यूब ॲज इट इज ठेवले. इथे कॉमन काय आहे? व्हॉट इज कॉमन? 3ab. ओके, कॉमन आहे. सो इथे लिहितो मी इंटू ब्रॅकेट a प्लस बी. समजते ना? हा 3ab कॉमन काढला आणि हा a प्लस बी आतमध्ये काढला. नाव हाऊ कॅन यू राईट दिस वन? नाव दिस a प्लस b ब्रॅकेट क्यूब याला इकडे घेऊन जायचं. म्हणजे इथे मी समजा a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे. जस्ट इंटरचेंजिंग द प्लेसेस. मी फक्त प्लेसला इंटरचेंज करणार आहे. कुठल्या? हा a क्यूब प्लस बी क्यूब इकडे आणतो आणि हा a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इकडे नेतो. बिकॉज वी नीड धिस फॉर्म्युला ना, a क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला पाहिजे, म्हणून मी ह्या दोन टर्म्सला इकडे आणलं. a क्यूब प्लस बी क्यूब. ओके, आणि त्याच बदल्यात हे तिकडे नेतो. a प्लस बी आहे ना ब्रॅकेट क्यूब इकडे घेऊन गेलो. बट नाव यू हॅव टू चेंज द साइन, कारण आपण साइन चेंज करायला पाहिजे. काय केलं आपण? दोघांची साइड चेंज केली. सो वी हॅव टू चेंज द प्लस 3ab ला काय करणार तुम्ही आता? मायनस 3ab इंटू ब्रॅकेट a प्लस बी. इज इट क्लिअर? काहीच नाही, फक्त इंटरचेंजिंग द साइड्स ऑफ दिस a क्यूब प्लस b क्यूब अँड a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. सो यू हॅव टू चेंज द साइन. हा प्लस 3ab चा मायनस 3ab आपल्याला दिसतोय. नाव देअर इज
कॉमन ए प्लस बी क्यूब आणि हा ए बी हा ज्या टर्म्स आहेत यातून कॉमन काढतो. सो नेक्स्ट स्टेप मध्ये मी कॉमन लिहितो ए प्लस बी कॉमन. सो इंटू ब्रॅकेट व्हॉट शुड आय राईट? सी ए प्लस बी क्यूब होता त्यातला ए प्लस बी एक ब्रॅकेट बाहेर आला म्हणजे इथे काय राहील ए प्लस बी स्क्वेअर अँड हिअर हा पूर्ण ए प्लस बी इथे लिहिलाय म्हणजे कोण राहील फक्त -3ab विल बी इनसाइड. ओके नाउ वी नो व्हेरी वेल हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा तुम्हाला स्क्वेअर करता येतो. सो आय एम रायटिंग ए प्लस बी इंटू ब्रॅकेट. हे बघा लक्ष द्या आता. सो आय एम रायटिंग ए स्क्वेअर प्लस 2ab बघा नीट प्लस बी स्क्वेअर -3ab. इज इट क्लिअर? समजते? नाव याचं एक्सपान्शन आहे. नाव 2ab - 3ab म्हणजे -ab है ना. यांचं दोन आयडेंटिकल सेम लाईक टर्म्स आहेत त्यांची सबस्ट्रॅक्शन करा. a प्लस बी तसाच ठेवला आणि इथे a स्क्वेअर -ab प्लस बी स्क्वेअर याच्या पुढे सोल्युशन नाहीये. सो a क्यूब प्लस बी क्यूब साठी हा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज दॅट? a प्लस बी जर a क्यूब प्लस बी क्यूब असेल फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस बी इंटू सेकंड ब्रॅकेट याला विसरून जा स्क्वेअर मायनस मल्टिप्लिकेशन ए बी आणि प्लस बी स्क्वेअर. बघा ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू त्यांचे क्यूब रूट ए प्लस बी देन फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. असं लक्षात ठेवा आणि लर्न करा. नाव यूज दॅट फॉर्म्युला ओव्हर हिअर. इथे वापरायचा आहे. बट क्यूब कोणाचा आहे बघा एक्स क्यूब आणि हा आहे 3y चा क्यूब. सो पहिले त्याला चेंज करूया. कसं करतो मी याला एक्स क्यूब प्लस 3y क्यूब ब्रॅकेट क्यूब. सो नाव दिस इज ए क्यूब प्लस बी क्यूब. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आणि इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार इतकंच आहे. पहिल्या ब्रॅकेट मध्ये इथे काय केलं ए क्यूबचा ए मग इथे एक्स क्यूबचा काय करणार एक्स. इथे काय केलं बी क्यूबचा बी. सो 3y यू हॅव टू राईट डाऊन 3y. नाव फर्स्ट टर्म स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस आता इथं प्लस मायनस घ्यायचा आहे बघा इथे चेक करा. नाव मायनस मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ टर्म 3xy प्लस प्लस इथे काय केलंय सेकंड टर्मचा स्क्वेअर 3y चा स्क्वेअर. सो इट इज 9y स्क्वेअर. विदिन अ स्टेप एक सिंगल स्टेप मध्ये आपल्याला आन्सर्स काढता येते. एक्स प्लस वाय इंटू अनदर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 9y स्क्वेअर. ओके जसं आता ए क्यूब प्लस बी क्यूब आहे ना तसाच एक फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब. मुलांनो याच्यासाठी मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला डायरेक्ट सांगू शकतो की जसा हा ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे तसाच हा पण फॉर्म्युला आपण काढू शकतो. बघा आपण एक्सपान्शन ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब बघतोय. आता यासाठी मी काय वापरणार वी नो दॅट आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे. वी नो कुठला फॉर्म्युला आहे येस ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज दॅट काय आहे तो बघा हा ए क्यूब मायनस बी क्यूब हा मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. आता आपण शिकला होता तो फॉर्म्युला. आता काय करूयात तुम्हाला माहिती यामधून कॉमन काढायचं आहे. मग काय कॉमन आहे व्हॉट इज कॉमन ए क्यूब मायनस बी क्यूब. इथे कॉमन काढणार आहे -3ab. सो इंटू ब्रॅकेट बघा a मायनस बी समजते ना. -3ab कॉमन काढला सो इट विल बिकम a. बघा a स्क्वेअर मधला a राहिला आणि इथे 3ab स्क्वेअर मधला मायनस बी. because if we multiply 3ab to minus b you will get 3ab square and this formula is already taught. हा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. आता काय करणार जस्ट इंटरचेंजिंग द प्लेसेस ऑफ दिस. बघा मी काय करतो या पुढच्या स्टेप मध्ये हे ए क्यूब मायनस बी क्यूब इकडे आणतो. सो रायटिंग लाईक दॅट ए क्यूब मायनस बी क्यूब. नाव इकडे न्या ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबला. ठीक आहे नेलं तिकडे. अच्छा दिस मायनस साइन नाउ वी हॅव टू चेंज दॅट साइन कारण आपण इंटरचेंज केले ना. सो 3ab ऍक्च्युली सगळ्यांचे साइन्स आपण चेंज केलेले असतात म्हणून आपल्याला इथे प्लस बिकॉज ए क्यूब मायनस बी क्यूब इकडे आणलं तर साइन चेंज केले का नाही म्हणजे दॅट मीन्स यू आर ऑलरेडी चेंज द साइन्स ऑफ दिस.
ओके. आणि हा a मायनस बी राईट साईडला आणलं तर साईन चेंज केलं का नाही, म्हणजे तुम्ही त्याचे साईन बदलणार होते ते पुन्हा बदलले. सो यू हॅव टू चेंज दिस मायनस साईन ॲज प्लस साईन. ओके. नाव पुढच्या स्टेपमध्ये काय, नाव a मायनस बी अँड a मायनस बी कॉमन काढणार तुम्ही. बघा a मायनस बी कॉमन, सो इंटू ब्रॅकेट a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3ab होणार आहे मुलांना, बिकॉज हा a मायनस बी 3ab ला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. सो a मायनस बी बाहेर आहे, सो आतमध्ये राहील 3ab. ओके. नाव दिस इज a मायनस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये झालं. याचा आपल्याला काय माहिती आहे, एक्सपान्शन माहिती आहे. काय आहे ते, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस 3ab जसाच्या तसा ॲज इट इज. नाव दिस सबस्ट्रॅक्शन शुड बी डन. a मायनस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर, हे सबस्ट्रॅक्शन करा, 3 मायनस 2 होईल 1ab, so it is plus ab and plus b square, and this is your formula ready. A cube minus b cube is equal to a minus b another bracket a square plus ab plus b square. So now we'll use that formula, same formula over x cube minus 8y cube. Here x cube, 8 is the cube of 2y cube. Okay, so here we can write x minus 2y into first bracket, second bracket मध्ये first x चा square plus दोघांचं multiplication 2xy plus 2y square is 4y square. Okay, so learn this formula. हा फॉर्म्युला लर्न करा, तेव्हा तुम्हाला काय करता येतील, हे प्रॉब्लेम्स त्या प्रकारे सोडवता येतील. ओके. नाव आज आपण जे शिकलेले आहेत 4 महत्वाचे एक्सपान्शन फॉर्म्युले, ते तुम्हाला वापरायचे आहेत तुमच्या असाइनमेंटमध्ये. असाइनमेंटमध्ये पहिला आहे सॉल्व द फॉलोइंग 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. यासाठी आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायला पाहिजे, एक्सपान्शन फॉर्म्युला बघा, a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. सो मी ते इथे लिहितो, a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब, येस, मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर and minus b cube. हा फॉर्म्युला आपण वापरणार. सो इन दिस 2m minus 5 a is 2m and b is 5 असं गृहीत धरा, and then you can solve it. चला सॉल्व करूया. बघा फर्स्ट ऑफ ऑल 2m क्यूब, a क्यूब आहे ना, म्हणजे इथे करायला लागेल 2m क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट चा स्क्वेअर दॅट इज 2m स्क्वेअर इंटू सेकंड इज 5. ओके, plus 3 into first term is 2m into second term is 5 आणि त्याचा स्क्वेअर मायनस b क्यूब that is 5 क्यूब. ओके, ह्या स्टेप मध्ये काही अडथळा नाही आहे ना. 2m क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. ओके, सो 2m क्यूब इज येस 8m क्यूब मायनस 3 इंटू याचा स्क्वेअर करूया 4m स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 इंटू 2 6m इंटू 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 क्यूब इज 125. ना हे फक्त मल्टिप्लिकेशन राहिले आणि हे करूया 8m क्यूब 3 4 जा 12 and into 5 minus 60 m square plus 25 6 150 m minus 125. Okay, समजते. Now here you have to use the next a plus b bracket cube चा फॉर्म्युला वापरायला. a plus इथे लिहितो मी तुमच्यासाठी a plus b bracket cube is equal to yes a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Use this formula here. आता कसं होईल बघा, using 7x आहे तर त्याचा क्यूब करायला लागेल मुलांना प्लस 3 इंटू 7x स्क्वेअर इंटू b, b means हा 5 आहे. Okay, then it is not 5, I think it is 8. ऍक्टिव्हिटी मध्ये 8 दिलाय, आपण 8 घेऊया. 8y
So here also 8y. Okay, see here again, a cube plus 3a square b means second term लिहिला, plus 3 into first term is 7x आणि second term चा square that is 8y चा square. Okay, now plus b cube. Okay, b cube means 8y चा cube. So I am writing 8y bracket cube. Okay, now जसं दिले त्या स्टेप करूया आपण. 7x क्यूब, 7 चा क्यूब होणार आहे 343x क्यूब प्लस 3 into 7 square is 49 and x square into 8y plus 3 7 चा 21 लिहितो and into 8 चा square it is 64 and y square and 8 cube is 512 y cube. ओके, नेक्स्ट स्टेप इथे आपण करणार. सी इथे फक्त मल्टिप्लिकेशन राहिले. सो 343x क्यूब प्लस नाउ दिस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं 8 3 जा 24 and 49. सो आय एम रायटिंग इट डायरेक्टली. ते मल्टिप्लिकेशन करून येणार आहे 1176 x स्क्वेअर y. जे व्हेरिएबल्स आहेत ॲज इट इज प्लस 21 into 64 यांचं पण मल्टिप्लिकेशन डायरेक्टली लिहितो मी 1344 x y square and then 512 y cube. So this is the final answer. हे जे आहे ना 343 x cube plus 1176 x square y plus 1344 x y square plus 512 y cube. Now last दोन प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यात पण फॉर्म्युले बघा. एक्सपान्शन फॉर्म्युलाच वापरायचा आहे. इथे दिलेला आहे 125 p क्यूब आणि q चा क्यूब. सो व्हॉट इज दिस 125 मीन्स 5p ब्रॅकेट क्यूब प्लस q क्यूब. नाव आता यांच्यावरून आपल्याला वी नो द फॉर्म्युला काय असेल. मी पाहिजे तर बाजूला फॉर्म्युला लिहू शकता. काय फॉर्म्युला आहे चला आय एम रायटिंग दॅट हिअर. तुम्हाला माहिती आहे if it is a cube plus b cube then we can write a plus b and into another bracket a square minus ab plus b square. Okay, तर इथे तेच करूया. आता काय करणार बघा. फर्स्ट स्टेप 5p चा इथे काय लिहिणार पहिल्या ब्रॅकेट मध्ये 5p आणि q तसाच लिहिणार इंटू सेकंड ब्रॅकेट 5p चा स्क्वेअर. सो 5p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दोघांचा मल्टिप्लिकेशन 5p into q प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर दॅट इज q स्क्वेअर. एक स्टेप राहिली आहे फक्त ती म्हणजे हा स्क्वेअर करायचा बाकी आहे. बाकी सगळं तुम्हाला येत आहे बरोबर. सो आय एम रायटिंग दॅट. या थर्ड स्टेप मध्ये बघा कसं होईल 5p प्लस q. ओके, फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट मध्ये हा 25 फक्त लिहायचा राहिला होता तो लिहूया 25p स्क्वेअर आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज 5 minus 5p क्यूब प्लस दिस q स्क्वेअर. ओके, देन लास्ट इज x क्यूब मायनस 64. आता इथे प्लस होता बरोबर. आता मायनस वाला फॉर्म्युला यू नो द फॉर्म्युला व्हेरी वेल. पहिल्यांदा काय करूया पहिला त्याला क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहितो 4y चा क्यूब. नाव इंटू फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट एवढंच काम आहे x मायनस 4y देन x चा स्क्वेअर प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज 4xy. इज इट क्लिअर 4xy and plus see here second term चा square. So 4y चा square that is 16y square. समजते? So in this way we have complete our